आणि ते सद्गुरू जाणे. आणि सद्गुरु तत्व असं आहे, तुकोबराय सांगतात, गुरु पायी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. या अनुषंगाने आमचे जे गुरु आहेत मुक्तानंद बापू, जे मुळात हे शिष्य कोणाला म्हणावं आणि गुरु कोणाला म्हणावं, त्यांचे गुरु म्हणजे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे ते पट्ट शिष्य, ज्यांनी प्रत्यक्ष म्हणजे महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. आता त्या गुरूंचा आशीर्वाद त्यांना काय प्राप्त झालाय, आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. आणि हे समोर जे उभं जे उदाहरण आहे ते प्रत्यक्षात तुमच्या समोर त्या शिष्याचाच प्रसाद आहे. त्यामुळे शिष्याने सदैव जर शिष्यत्वच जर ठेवलं, तो जर शिष्य बनूनच राहिला तर तो पुढे भवसागर गाठू शकतो. पण काही शिष्य आता आजकाल असे आहेत की ते स्वतःलाच गुरु समजतात, त्याच्यामध्ये स्वतःचं अधःपतन करून घेतात. त्यामुळे शिष्याने कधीही त्याची आपली पायरी सोडू नये, सद्गुरूची सेवा सोडू नये. आजच्या या कीर्तन प्रसंगी सर्वांना एकच सांगेन, पवित्र अशी तुळशीची, आता सगळेजण इथं तुळशी माळेवालेच बसलेले आहेत, पण ज्यांनी कोणी धारण केली नसेल त्यांनी पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. एकादशीचं व्रताचं आचरण करा. आजच्याही व्रताचं आचरण सर्वांनी केलंच पाहिजे. शैव वैष्णव यात काही भेद नाही. तुकाराम महाराज हेच या अभंगाद्वारे आपल्याला सांगतायत. आणि हा द्वैताद्वैत भाव न मांडणारा आपला हा संप्रदाय आहे. आणि सर्वश्रेष्ठ असा हा संप्रदाय की ज्यांनी कोणालाच विरोध केला नाही, सर्वांना धरून महाराजांच्या गाथेमध्ये जेवढेही अभंग आहेत त्याच्यामध्ये गणपतीचे सुद्धा अभंग आहेत, महादेवाचं सुद्धा वर्णन आहे, देवीचंही वर्णन आहे, सर्वच वर्णन आहे. आपल्याकडे वेळ कमी मिळाला, आता थोडंफार आता जशी जशी सद्गुरूंची आता कृपा होईल तसं तसा वेळ काढून आपण हे चिंतन करत जाऊया. कृपा झाली आणि विठ्ठल विठ्ठल